के लोखंडे, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा केंद्रीय अध्यक्ष. मी जगदीश मुंडे, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. नमस्कार, मी प्रभाकर लहाने, सरचिटणीस तांत्रिक कामगार युनिट. नमस्कार, मी कैलास राठोड, मी जॉईंट सेक्रेटरी सुरक्षा व दक्षता विभाग अधिकारी संघ. आणि आज जी आमची MSCB मधल्या जवळपास 32 संघटनांची इथं सर्व केंद्रीय कार्यकारिणीची प्रत्येक संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची एक बैठक झाली. आणि बैठकीचा मूळ उद्देश, एकत्रित येण्याचा मूळ उद्देश हाच आहे की जे प्रशासनानं, शासनानं आणि तिन्ही कंपनीच्या प्रशासनानं जो प्रत्येक कंपनीमध्ये खाजगीकरणाचा जो घाट घातला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण वज्रमुठीनं एकत्र आलेलो आहोत. आणि यात कुठल्याही प्रकारचा कुठल्याही लेवलपर्यंत आम्ही आंदोलनाची तयारीसुद्धा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या हाचा बेस जो आहे निर्णयाचा, तो बेस जो आहे की खाजगीकरण. सर्वात पहिलं खाजगीकरण जे आहे महावितरणमध्ये जे पहिलं खाजगीकरण होत आहे सध्या, तो म्हणजे वीज वितरण परवाना जो या अदानी, टाटा आणि या 4-5 कंपन्यांना देण्यात येत आहे. त्या 4-5 कंपन्यांच्या आधी त्यांनी वीज वितरण परवाना देण्याच्या आधी किंवा त्यांचं जे हिअरिंग आहे आता त्याच्या आधी महावितरण प्रशासनानं पुन्हा एक घाट घातला की मुंबईमध्ये सुद्धा वीज वितरण परवाना महावितरण कंपनीनं मागितला, जो अत्यंत चुकीचा आहे. कारण ते एक षडयंत्र आहे की महावितरण कंपनीनं मुंबईसारख्या ठिकाणी जिथं ऑलरेडी प्रायव्हेट प्लेयर तिथं काम करत आहेत, तिथं महावितरण परवाना मागायचा उद्देश असा आहे, वीज वितरण परवाना मागायचा उद्देश असा आहे की उर्वरित महाराष्ट्र त्यांनी जवळपास सर्व खाजगी कंपन्यांना खुल्ला करून दिलेला आहे, मोकळा करून दिलेला आहे. त्याचाच परिणाम असा झाला की 2022ची जे त्यांचे अर्ज होते खाजगी समांतर वीज वितरण परवान्याचे, आज ते डिस्ट्रीब्युशन लायसन्सच्या नावाखाली पुन्हा ते एंट्री करत आहेत. त्याचं 16 तारखेपर्यंत आक्षेप हरकत मागितलेलं आहे. आम्ही जवळपास 30 ते 40 हजाराच्या वर आक्षेप आपण नोंदवणार आहे. त्याची हिअरिंग जी आहे ती 22 जुलैला आहे. 22 जुलैच्या हिअरिंगमध्ये सुद्धा आम्ही 30 ते 40 हजार कर्मचारी आणि जवळपास अनेक ग्राहक यांनासुद्धा आम्ही त्यात सामील करून घेणार आहे. हा वीज वितरण परवाना अत्यंत प्रायव्हेट कंपनीने देण्याचा अत्यंत चुकीचा घाट आहे. कारण जे इन्फ्रा आहे, ज्या वाहिन्या आहेत, त्या सर्व महावितरणचे घाट घातलेला आहे की त्याचे वीज दर कमी करायचे, त्यांचे वीज दर कमी आहेत असा घाट घेतलेला आहे. पत्रकार बंधूंना एक सांगायचं वाटतं मला की त्यांचं वीज दर हा कमी याच्यामुळे आहे की शेतकऱ्यांचा जो क्रॉस सबसिडीचा भार आहे ते त्या कंपन्या घेत आहेत की नाही घेत आहेत, MERCने याच्यावर काही निर्णय दिलेला नाही. त्याच्यावर MSCBचं काही वाच्यता नाही. मग आता ह्या जर कंपन्या त्यांनी वीज वितरण परवाना घेतला, त्यांनी जर घेतला आणि त्यांच्यावर जर आहे क्रॉस सबसिडी शेती पंपाची, कृषी पंपाची नसली, तर मग हा उर्वरित भार शेवटी महावितरणावरच पडणार आहे. शेवटी हवालदिल विजेच्या वाढत्या दरामुळे आणि विजेच्या याच्यामुळे शेतकऱ्यावरच इफेक्ट होणार आहे. एक दिवस हे क्रॉस सबसिडीसुद्धा बंद होईल हे शंका नाकारता येत नाही. क्रॉस सबसिडी बंद झाली तर नुकसान हे शेतकऱ्यांचं होणार आहे. 5 ते 6 रुपये 7 रुपयानं वीज दर शेतकऱ्यांच्या युनिटला राहणार आहे आणि त्यात शेतकरीसुद्धा त्रस्त होणार. हा एक वीज वितरण परवान्याचा आहे, याला आम्ही प्रखर विरोध करत आहे. दुसरं, जलविद्युत प्रकल्प जे BOT तत्वावर, खाजगी तत्वावर चालवण्यासाठी देत आहेत, ते खाजगी तत्वावर जे चालवण्यासाठी जलविद्युत प्रकल्प देतात त्याला आमचा प्रखर विरोध आहे. 35 वर्ष झाले आम्ही मायमाऊलीसारखे त्या जलविद्युत प्रकल्पाला सांभाळत आलो, हायड्रो पॉवर स्टेशनला सांभाळत आलो. आणि खरी आमची महावितरणची नफ्याची जी बाजू आहे, निर्मितीची नफ्याची जी कमी वीज दर हा हायड्रो पॉवर स्टेशनमधूनच येते आणि नेमका तोच हा खाजगीकरणाला देण्याचा घाट आहे. तिथे सुद्धा आमचा विरोध आहे. एक TBCB म्हणून आहे, टेरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हे महापारेषणचा विषय आहे. महापारेषणमध्ये आतापर्यंत 500 कोटीच्या वरचे प्रोजेक्ट हे प्रायव्हेट प्लेयरला देत होते, पण त्यांनी तो घाट आता 200 कोटीपर्यंत आणलेला आहे. 200 कोटीचे खाली येऊ शकते, म्हणजे महापारेषण हे राहणारच नाही, याचं अस्तित्वच राहणार आहे. ऑलरेडी ह्या ज्या वाहिन्या आहेत महापारेषणच्या त्यासुद्धा हे झालेल्या आहेत, त्यासुद्धा प्रायव्हेटमध्येच गेलेल्या आहेत, खाजगी आहेत.
चौथा विषय आमचा महत्त्वाचा पेन्शनचा आहे. पेन्शन पत्रकार बंधूंना तुम्हाला सांगू इच्छितो की पेन्शन हा आमचा कळीचा मुद्दा आहे. आम्ही फक्त रिटायर्ड व्हायच्या त्या शेवटच्या दिवसापर्यंत सुखी समाधानी आहोत. दुसऱ्या दिवशी आम्हाला पेन्शन राहत नाही. आम्ही पेन्शनसाठी आमचा वाटा वगैरे सर्व देण्याची सुद्धा तयारी आहे. ती एक आमची पेन्शनची डिमांड आहे. आणि तिसरा, काही सबस्टेशन आमचे जे प्रायव्हेटमध्ये प्लेयरला देतात, 33 KV सबस्टेशन प्रायव्हेट प्लेयरला देण्याची काही गरज नाही. खाजगी तत्वावर चालवण्यासाठी काही देण्याची गरज नसताना आम्ही सक्षम असतानासुद्धा ते देत आहेत. तिथं ते माणसं कोणते ठेवणार आहेत, स्किल ठेवणार आहेत, अनस्किल ठेवणार आहेत, याची काही कुठं काही हे नाही आहे, नोंद नाही आहे. त्याच्यामुळे तिलासुद्धा विरोध होणार आहे. आणि तिसरं, हे जे आमचे कंत्राटी बांधव आहेत सध्या जे लागलेले आहेत आउटसोर्समध्ये, ते दिवस रात्र आमच्यासोबत काम करतात, त्यांना नियमित करण्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन करावी अशी सुद्धा एक आमची डिमांड आहे. आणि चौथी मागणी आहे, महाराष्ट्राने एक सामान्य प्रशासनाचा एक मागासवर्गीय पदोन्नतीचा जो हे आहे BR आहे, तो जो GR आहे 7 मे 2021चा, तो सुद्धा रद्द व्हावा, ही सुद्धा आमची एक मागणी आहे. त्याच्यामध्ये आता या सर्व प्रोसेसमध्ये आम्ही हरकती टाकणारा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आम्ही संपच्या लेवलपर्यंत, संप करण्याच्या मनस्थितीपर्यंत आमची पूर्ण तयारी झालेली आहे. तो निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे या सर्व संघटना आम्ही त्यात सहभागी होऊ. धन्यवाद. किती संघटना आहे आणि 32 केव्हा? त्याच्यावरती निर्णय घेणार आहोत आणि संध्याकाळपर्यंत प्रेस नोट ही रिलीज केली जाईल, तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. विद्युत कायद्याला अनुसरून तुम्ही ऊर्जा मंत्रीशी बोलले का या संदर्भात? ऊर्जा मंत्र्यांनी यापूर्वी आम्हाला आश्वासित केलं होतं की कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण या 3 कंपन्यांमध्ये आम्ही करणार नाही. मात्र ऊर्जा मंत्र्यांनी तो दिलेला शब्द पाळलेला नाही आहे. फ्रँचायझीच्या माध्यमातून म्हणा, BOT तत्वावर म्हणा, किंवा आता जे समांतर वीज परवाने देण्याची जी प्रक्रिया आहे, ही खाजगीकरणाचाच एक भाग आहे. मागे आपल्या पत्रकार बांधवांना एक माहिती असेल की एनरॉनचा प्रकल्प ज्या वेळेला आपल्या देशात आणला होता, आपल्या राज्यात आणला होता, त्यावेळेला वीज निर्मिती प्रकल्प जे आमचे होते, त्यावेळेला 80 नये पैसे पर युनिट विजेचा दर आम्हाला खर्च येत होता आणि ग्राहकाला ₹1.18 दराने आम्ही वीज देत होतो. आणि त्यावेळेला एनरॉनची वीज त्यावेळच्या सरकारने ₹7 युनिटने MSEBीला खरेदी करायला लावली होती. त्यावेळेला आम्ही सर्व संघटनांनी फार मोठा विरोध केला होता. मोठं आंदोलन झालं, सत्तांतरण झालं. परत त्यांनी तो एनरॉन समुद्रात बुडवण्याची भाषा केली, परत तो जिवंत केला. जिवंत केल्यानंतर MSEBीचं पूर्णपणे कंबरडं मोडलं. त्याच धर्तीवर आता हे समांतर वीज परवाने जे दिले जात आहेत, टाटा, अदानी, टोरंटो या लोकांना जे समांतर वीज परवाने दिले जात आहेत, मेट्रो सिटीमध्ये दिले जात आहेत, रुरल सेक्टरमध्ये दिले जात नाही. मेट्रो सिटीमध्ये जो की पॉकेट आहे, तो आमचा की पॉकेट महावितरण पारेषण जनरेशन कंपनीमधनं काढून घेण्याचा हा एक प्रकारचा घाट आहे. आणि तो पॉकेट देत असताना मात्र दुसऱ्या बाजूला त्यांची समांतर वीज वाहिनीचे मेंटेनन्सची कामं कसे चालतील या बाबतीमध्ये साशंकता आम्ही आहोत. कारण शासनाने ते क्लिअर केलेलं नाही की त्याचं मेंटेनन्स कोण करणार, त्याचं लॉसेस कोण भरून काढणार. त्यानंतर जनतेला ज्या सवलतीच्या दरात वीज दिले जात आहेत, ती सवलत पूर्णपणे बंद होईल. मागासवर्गीय समाजाला त्याची कुठल्याही प्रकारची वीज सवलत मिळणार नाही. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. त्यामुळे आम्ही सर्व संघटनांनी एकत्रितरित्या येऊन वीज कंपनीमध्ये आज रोजी 32 संघटना आहे आणि 32 संघटनांच्या प्रतिनिधीने आज रोजी येऊन या सगळ्या गोष्टीवर सकाळचा 11 वाजेपासून आतापर्यंत सखोल अभ्यास करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचा आम्ही निर्णय घेतला. आपण म्हणता मेट्रो सिटीचा विषय, पण 4 दिवसापूर्वी बदलापूर वगैरे जाहिराती आली होत्या. सध्या तरी सध्या नो. सध्या जे आहेत टोरंट पॉवरने पुणे, बारामती, दौंड हा पट्टा मागितलेला आहे. मुंबईमध्ये जे आमच्याकडे महावितरणच्या ताब्यामध्ये जो डिस्ट्रीब्युशनचा एरिया आहे, त्याच्यामध्ये भांडूप, ठाणे, खारघर हा परिसर अदानीने मागितलेला आहे. टोरंट पॉवरने नागपूरसुद्धा मागितलं. म्हणजे आणि टाटाने आता सध्या नवीन याच्यामध्ये ॲप्लिकेशन केलं MARCकडे, म्हणजे डिस्ट्रीब्युशन लायसन्ससाठी. त्याच्यामध्ये टाटाने संभाजीनगर, वाळूज महानगर, जालना आणि बदनापूर असे हे पॉकेट त्यांनी मागितले. त्यासोबतच आता आणखी काही पॉकेट जे अर्बनचे आहे की त्यांनी ती मानसिकता नाशिक असेल, मोठमोठी शहर असतील, हे सुद्धा
कुठल्या ना कुठल्या माध्यमात ते देण्याचा घाट सध्या प्रशासनाचा आहे. मी तुम्हाला एकच सांगतो याच्यामध्ये की सध्या जरी आम्ही हे सगळे 4-5 विषय घेऊन जरी एकत्र येत असलो तरी समांतर लायसन्सीच्या बाबतीमध्ये जे काही शासनाने आता समोर हा विषय ठेवला आहे त्याच्यासाठी मुळात आम्ही खाजगीकरणाच्या टप्प्यात एकत्र केला. मूळ BSNLचा जसा विषय झालेला आहे तुमच्या माहिती BSNLचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून आज या सगळ्या कंपन्या सुरुवातीला करलो दुनिया मुठीमध्ये म्हणजे 200-300 रुपयात 100 रुपयामध्ये कनेक्शन दिले दूरसंचारच्या बाबतीमध्ये. आज हे ग्राहकांना आमिष दाखवतील. या ज्या काही कंपन्या आहेत त्या ग्राहकांना आमिष दाखवतील आणि आमिष दाखवून आज थोडे कमी दरामध्ये वीज देतील, ग्राहक उठतील आणि नंतर ही जे दरवाढ करतील. आज आपण पाहतो सगळ्यांनी सवय लावली 900 रुपये 1000 रुपये असा रिचार्ज सगळ्या वोडाफोन असेल जिओ असेल सगळ्या कंपन्यांचा आहे. म्हणजे यांना त्या गोष्टीची काही घेत नाही. आणि दुसरा मुद्दा आहे की आज महावितरणचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं डेव्हलप झालं आणि त्याचा वापर करून तुम्ही लक्षात घ्या की आज कष्टाने म्हणजे आम्ही सगळ्या 60 वर्षापासून आमच्या यनिमार बांधवांनी सगळ्यांनी हे सगळं जाळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं केलं आहे आणि ते त्यांच्या घशात घालण्याचा हा काम भांडवलदाराचा म्हणून. आणि एम्प्लॉईचा विषय येणार आहे. शेवटी एम्प्लॉई सुद्धा म्हणजे शेवटी ग्राहकाचा विषय जरी असला तरी एम्प्लॉईचा विषय पुढच्या काळामध्ये येणार आहे की आम्हाला ह्या महावितरण कंपनीला कसं गड्ड्यात त्या ठिकाणी घालता येईल असा घाट या पॅरलल लायसन्सच्या माध्यमातून तो येतोय आणि त्याला महाराष्ट्र वीज कामगार महासंघ म्हणून आणि सगळ्या कृती समिती म्हणून आम्ही त्याला प्रखरतेने विरोध करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. या परवान्याचा कर्मचारी अधिकाऱ्यावर परिणाम होणार आहे का ग्राहकावर? सर्वात या- मोठा या- परिणाम ग्राहकावर. ग्राहकावर सगळ्यात मोठा परिणाम आहे. आंदोलन जे आहे हे ग्राहकांच्या हितार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या ग्राहक आणि कर्मचारी ग्राहक आणि समाज ग्राहक समाज आणि कर्मचारी यामध्ये एक कंपनी. महत्त्वाचा विषय आहे की जवळपास MSCB असताना 700 कोटी रुपयांचा महसूल होता. या सर्व अधिकारी कर्मचारी अभियंता यांनी जवळपास या 25 वर्षामध्ये 700 कोटीमधून जवळपास 10,000 कोटी रुपयाचा महसूल म्हणजे जवळपास जगामध्ये सर्वात मोठी वितरण कंपनी आपली महावितरण कंपनी. आता जो विषय झालेला आहे समांतर परवान्याचा त्यामध्ये 25 ठिकाणी समांतर परवाने देण्यात येणार आहे आणि यामध्ये जवळपास 4,800 कोटी रुपये हे दरमहा त्या खाजगी भांडवलदाराला देण्याचा घाट या शासनाने आणि प्रशासनाने घेतलेला आहे. यामुळे ग्राहक औद्योगिक ग्राहक असतील सर्वसामान्य सर्वांवर याचा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांवर परिणाम होणार आहे आणि येत्या काळामध्ये वीज ही सर्वसामान्यांसाठी राहणार नाही, खूप महाग होणार आहे. फ्रँचायझीचा अनुभव आहे. एक मिनिट फ्रँचायझीचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. एक मिनिट शेतकरी बांधवांना आता 2 वर्षापासून एजीचे कनेक्शन बंद झालेले मित्रांनो. एजीचे एकही कनेक्शन भेटत नाही विजेचं, त्यांना सोलर घ्यावं लागतं. हे खाजगीकरणाचं ताजं उदाहरण आहे आपलं. त्याच्यामुळे सगळ्या संघटना एकवटून आम्ही आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे आणि पुढे लगेच तुम्हाला आंदोलनाची तारीख कळवली जाईल. साहेब सगळ्यांना आपल्याला अनुभव आहे. आम्ही सगळे संभाजीनगरचे पत्रकार आहे. फ्रँचायझी ज्या होत्या GTL इथं सगळ्यांना अनुभव आहे. सगळे माझे मित्रमंडळी याच्यामध्ये की GTLला अक्षरशः आम्हाला 300-350 कोटी थकबाकी सोडून पळून गेलेले लक्षात घ्या. नागपूरचा अनुभव आहे. म्हणजे फ्रँचायझीचा अनुभव आपल्याला वाईट असताना शासन हे का करतंय त्यांचे इतका जबरदस्त अनुभव आहे आम्हाला. म्हणजे उद्या परत कंपनीला महावितरणला गड्ड्यात घालायचं, घाट्यात दाखवायचं आणि यांना समोर आणायचं आणि पुणे यांनी पळून जायचं असं तर नाही. सगळ्यांना फ्रँचायझीचा इतका वाईट अनुभव सगळ्यांना आला तर आपण सगळे जाणता आणि मोठं आंदोलन मागच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ग्राहकांच्या सहकार्याने घेतलं आणि ते स्पॅनको निघून गेले, GTL निघून गेले. हे सगळं आपल्या सगळ्यांना तो अनुभव आहे. बाकी वाढून ठेवतात, हे होतात, त्यांच्याकडे त्यांची कंपनीची उधारी ठेवतात आणि मग कोर्टात जातात. कोर्टाचा निकाल 10-20 वर्ष लागत नाही आणि मग हे आमचं सरकारी दप्तर धूळ खात बसते. फ्रँचायझीमुळे औरंगाबाद शहर आम्ही सगळ्या आमदार मंत्र्यांना साहेबांना सगळ्यांना सांगितलं GTL आल्यामुळे जे 3-4 वर्ष संभाजीनगर शहर ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये मागे पडलं. सरकार मुळात उद्योजकांच्या बाजूला आहे त्यामुळे या आंदोलनाने काही होईल असं वाटतं का? होईल. आम्ही आमची एकजूट आणि एक ताकद दाखवणार. अरे एक साधं सांगतो. आम्ही आमची एकजूट आणि एक ताकद दाखवणारच आहे. शासनाला याच्यासमोर झुकावंच लागेल. एक महाराष्ट्र राज्य हे राज्य ही जी व्याख्या आहे हे राज्य ह्या व्याख्येखाली की हे जे शासनाचे प्रोजेक्ट आहेत हे शासनातच ठेवले पाहिजे. पण हे न करता शासनाचे जे प्रोजेक्ट आहेत ह्या वितरणसारख्या कंपनीसारखे अनेक हे मुळात हे विरोधामध्ये खाजगीकरणाच्या विरोधामध्ये हे नेत आहे. तर काय झालं इथं खूप आंदोलन झालं होतं. तिथे खूप मोठा विरोध झाला होता.
संपापर्यंत गेलं होतं आणि काही संघटनांनी मला एक पत्रकारच्या मीटिंगच्या किंवा आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक असं सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनाचे जे प्रोजेक्ट नफ्यात आहेत, सर्व कर्मचारी अधिकारी जीव तोडून काम करत आहेत, खेड्यापाड्यात डोंगर नदीत पावसा पाण्यामध्ये ऊन वाऱ्याची पर्वा न करता हे सर्व कर्मचारी अधिकारी काम करून हे शासनाचा प्रोजेक्ट हा नफ्यात आणलेला आहे, तरी सुद्धा महाराष्ट्र शासन नफ्यातले प्रोजेक्ट हे खाजगीकरणाकडे का देत आहे? ह्या गोष्टीला आमचा तुम्हाला कळलं अरे एक आमचा ऐका सर. बोला बोला. TTL ला एवढा विरोध झाला होता इथं. औरंगाबाद, जळगाव या 3 ठिकाणी ज्या वेळेला फ्रँचायझी केली त्यावेळेला आम्ही पुढचे धोके जनतेला, शासनाला निदर्शनास आणून देऊन देखील शासनाने बळजबरी फ्रँचायझी आमच्यावर लादली. त्यांना माहीत नाही असा प्रश्न नाही, त्यांना सगळं माहिती आहे. त्यांना सगळं माहिती आहे. आणि आताही तुम्हाला सांगतो, ही समांतर फ्रँचायझी दिल्याच्या नंतर ह्या कंपन्या अर्ध्यात हे जाडं सोडून परत आमच्याकडे देतील आणि परत आम्हाला ते जिवंत करावं. याचा मूर्तिमंत तुमचा जो प्रश्न आहे की नाही, तुमचा जो प्रश्न आहे, तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता आंदोलन छेडणारा किंवा संपाची भूमिका घेणारा, एवढं केल्यानंतर सरकार तुमचं मान्य करेल का? बरोबर आहे की नाही? आम्ही सरकारला मान्य करायला भाग पाडू. आणि तुमच्या पत्रकार बंधूंना सुद्धा मी आवाहन करतो की आता तुमच्या इथं MITL तुमची पूर्ण हे गेली आहे, MIDC गेलेली आहे. तुम्ही जर MIDCचा ओव्हरऑल रेट चेक केला पर युनिट तो आमच्या महावितरणपेक्षा जास्त आहे. महावितरणपेक्षा महावितरणपेक्षा जास्त आहे. आणि अद्यापही MITLची कुठलीही सिस्टीम नाही आहे. सर्व बिल हे आमच्या सिस्टीममधून निघत आहेत, महावितरणच्या सिस्टीममधून निघत आहेत. आणि असंच हे सर्व ठिकाणी होणारच आहे. त्याच्यामुळे तुमचं, ग्राहकांचं, सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. ते सहकार्य तुम्ही करावं अशी या सर्वांतर्फे मी सुद्धा आपणास विनंती करतो. आज हम MSCP के तीनों कंपनी के 32 संगठना के ग्रुप एक जगह महावितरण, महापारेषण और महानिर्मिती के जो निजीकरण है, निजीकरण के विरोध में यहाँ आए हैं. हमारी यहाँ एक बैठक हुई है, एक मीटिंग हुई है. उस मीटिंग में हमने एक डिसाइड किया है कि निजीकरण को हम पूरी एक ही यूनाइट होके हम उसको विरोध करेंगे और वो विरोध हमारा कायम रहेगा. हम सब एकत्र रहेंगे. हम आंदोलन की नोटिस भी देने वाले हैं, वो नोटिस भी जल्दी देने वाले हैं. क्या क्या नुकसान होने वाले अगर ये प्राइवेटाइजेशन अगर हुआ तो सबसे पहले ग्राहक का भी नुकसान होगा. ग्राहकों को ये जो प्राइवेट कंपनियां बता रहे, खासगी कंपनियां बता रहे कि उनका फ़ायदा बने वाला, ये सब भूल भुलैया है. इसके पहले भी फ्रांचाइजी हुई, कोई फ़ायदा हुआ नहीं है. बहुत जगह से वो कंपनी के पैसे, महावितरण कंपनी के पैसे बैलेंस रख के निकल गए हैं यहाँ से, तो भी ग्राहक को कोई फ़ायदा होने वाला नहीं. यहाँ आपके MITL में भी, यहाँ जो छत्रपति संभाजी नगर में उसके भी, जो MIDC में है उसके भी रेट ओवरऑल देखें तो महावितरण से ज़्यादा ही है और उनका बिलिंग भी महावितरण से होता है. और दूसरा ग्राहकों का ये नुकसान है कि क्रॉस सब्सिडी जो है, ये क्रॉस सब्सिडी का जो भार है, वो क्रॉस सब्सिडी का भार ये प्राइवेट कंपनी ये कभी लेने वाले नहीं है. उसके बारे में MIRC ने कोई निर्णय दिया नहीं है, ना गवर्नमेंट ने दिया है. अगर इनके पास, प्राइवेट प्लेयर के पास में अगर ये महावितरण के यूनिट गए, कुछ शहर गए, ये शहर जाने के बाद में क्रॉस सब्सिडी का भार फिर से जो बचे हुए अपने ग्राहक आए महाराष्ट्र के उन पे आएगा क्रॉस सब्सिडी. इसका मतलब है कि शासन किसी भी हालत में महावितरण के जो बीज निर्मिती का रेट है, यूनिट का रेट है, वो कम होने नहीं देगा और प्राइवेट के कम रहेंगे. आंदोलन की कैसी रूपरेषा रहेगी? क्या हमारी रूपरेषा ऐसी फिक्स है कि हमारी रूपरेषा कि अभी हमने एक जगह हम आ गए, सब एकत्रित आ गए. इसके बाद में हम आंदोलन की डिसाइड करेंगे और डिसाइड करने के बाद में पूरी एकजुट से हम विरोध करेंगे. सर पहले भी GTL कंपनी आई थी, उसका भी कुछ थक बाकी था. उसका GTL कंपनी का जो थकबाकी है वो कोर्ट में चल रहा है. ऐसा ही होता है अक्सर कि प्राइवेट कंपनी आती है, थकबाकी रखते हैं, फिर कोर्ट में जाते हैं. कोर्ट में सालों साल केस चलती है, लेकिन नुकसान ये महावितरण का ही होता है, कंपनी का ही होता है. ग्राहकों को क्या आह्वान करेंगे आप? प्राइवेटाइजेशन के मामले में क्या आह्वान करेंगे ग्राहकों?
प्राइवेटाइजेशन के मामले में हम ग्राहकों को यही निवेदन करना चाहते हैं कि सभी ग्राहकों ने इसका विरोध करना चाहिए। सभी ग्राहकों ने आने वाले 16 जुलाई के पहले अपनी हरकत, आक्षेप जो भी है, ऑब्जेक्शन, वो नोंद करना चाहिए कि क्यों नहीं आना चाहिए। क्योंकि महावितरण, महापारेषण और महानिर्मिती ये महाराष्ट्र की वीज निर्मिती की, वीज क्षेत्र की मदर जो मदर कंपनी है, उसको विरोध में है। ये कंपनी ग्राहकों के लिए बनाई है और ग्राहकों के लिए ये आखिर तक टिकने वाली है, यही बोलूँगा। प्राइवेट कंपनी के जो सर्विस है वो कुछ दिन बाद खराब होने वाली है। उनका कुछ ईमेल आईडी या कुछ होगा, ग्राहक उसके किस पर स्वरूप के अंदर अपना कहाँ पर विरोध तकरार दर्ज कर कर सकते हैं, कहाँ पर तकरार करेंगे? वो सब मैं दूँगा। सर MRC तरह आक्षेप ना, आक्षेप हर आक्षेप का देता हूँ मैं। उसका